माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या गोकुळ शिरगाव मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुदर्शन खोत आणि पंचायत समितीचे उमेदवार संदीप पाटील यांच्या प्रचारार्थ आज कणेरी आणि गोकुळ शिरगाव परिसरात कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला. कणेरीमध्ये त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, सरपंच निशांत पाटील, उपसरपंच पूनम पाटील, अमन शिंदे, MB पाटील गुरुजी, विलास पाटील, दत्तात्रय पाटील, वैभव पाटील, अतुल पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधत प्रचार यंत्रणा गतिमान करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर त्यांनी शिंदे कॉलनी समाज मंदिर परिसरात भेट देऊन तिथल्या नागरिकांशी संवाद साधला. दत्त कॉलनी इथं अशोक पाटील, शिवाजी चौगले यांच्या निवासस्थानी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. गोकुळ शिरगाव इथं आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात बोलताना त्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची संकल्पना अस्तित्वात आणल्याचं सांगितलं. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचं नेतृत्व काँग्रेसकडे द्या, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. यावेळी जिल्हा परिषदेचे उमेदवार सुदर्शन खोत, पंचायत समितीचे उमेदवार संदीप पाटील, सरपंच चंद्रकांत डावरे, माजी उपसरपंच साताप्पा कांबळे, डॉक्टर विशाल पाटील, रोहन पाटील, वर्षा पाटील आणि अलका चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केली. या महिला मेळाव्याला गोकुळ शिरगाव परिसरातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.